सांगायला अगोदर तयार असलं पाहिजे बाळांनो, असं नाही झालं पाहिजे. चला पहिला प्रश्न पहा. एक आकृती, वेगळी आकृती. समोर चौकटीमध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्यामध्ये कोणत्या 3 आकृत्या सारखेपणा आहे, वेगळी आकृती. ओके, आता या ठिकाणी अरे व्यवस्थित कर बाळा, थोडस लहान राहू दे, एवढं मोठं घ्यायची गरज नाही. हा, आता या ठिकाणी 3 रेषा आहे. इथे 2 रेषा क्रॉस केले, 2 रेषा क्रॉस केले, 2 रेषा क्रॉस केले, इथे 3 रेषा. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 1. पहिला 1. चला बरोबर बरोबर गुरव बरोबर आहे. घनवट वाचते भुजबळ बर्गे नलवडे सगळ्यांचं बरोबर. चला दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न एक कर्व. आता ही चौकोन आहे आकृती, इथे कर्वची आहे, इथे कर्वची आहे, इथे चौकोन आहे. कोणते वेगळे निघेल? का 4 वेगळा निघेल? याच्यामध्ये एक तरी बाजू कर्व आहे, याच्यामध्ये 4ही बाजू कर्व नाही. मी कर्व असणारी आकृती आहे, पण याच्यामध्ये कर्व नसणार, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. दुसरं 4 बर्गे बरोबर आहे. चला तिसरा प्रश्न घ्या. या 2 कंस आहे, या पद्धतीने हा आहे आणि हा या पद्धतीने. इथे देखील तसंच आहे. याच्यामध्ये वेगळ्या निघणारे पर्याय क्रमांक 1 वेगळा निघणार आहे. या ठिकाणी असं जरी तुम्ही म्हणला की नाही हा एक वेगळा कंस, हा एक वेगळा, चालेल. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. याला 2 बाजूला टोक आहे, इथे 2 टोक आहे, इथे 2 टोक आहेत. आता इथे या पद्धतीने आकृती नाहीये. इथे काय आहे? ही वेगळी आहे, ही वेगळी. असं या ठिकाणी कंस तयार होत नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3चं 1 आहे. पर्याय क्रमांक 3चं 1. यादव बरोबर आहे, घनवट बर्गे बरोबर आहे, भुजबळ बरोबर आहे. चला चौथा प्रश्न घ्या. चौथा प्रश्न पहा. या ठिकाणी हे बाळ आहे असं समजा, त्या डोक्यावर टोपी, खाली टोपी. ओके, इथे बाळ डोक्यावरती आहे, खाली नाही. इथे डोक्यावरती, खाली नाही. इथे डोक्यावर, खाली नाही. वेगळा कोणता निघेल? त्याला खाली दिलेली आहे. ओके, चला पाचवा प्रश्न. 5 4 साठी काय दिलेलं आहे? एक प्रश्नाकृती दिलेली आहे. लक्ष दे, वरती इकडे समोर पूर्ण लक्ष असू दे. काळजीपूर्वक निरीक्षण करा. 4 आकृत्या हुबेहूब दिसतात. चला जरा स्पीड घ्यायची आपल्याला, तर आपल्याला पुन्हा सूचना द्यायची. उद्याच्याला आपण घेणार आहे 1 तासाचं स्पेशल लेक्चर. या ठिकाणी पहा, हुबेहूब आकृती. 3 बाहेर आहेत आणि 1 मध्ये आहे. इथे 4ही बाहेर आहेत. इथे 3 बाहेर आहेत, 1 मध्ये आहे. आता इथे 3 बाहेर आहेत, 1 मध्ये. इथे 3 बाहेर आहेत, 1 आहे. आता हुबेहूब पाहिजे की आपल्याला उजव्या बाजूला वरचा बाहेर पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. इथे पण आहे, फिरवून लावलेलं आहे. ही पण आकृती फिरवून लावायला लागली तर ही नाही जुळणार, पण ही फिरवून लावली तर जुळेल. हुबेहूब पर्याय क्रमांक 3. तर 6वा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न. आता प्रश्न इथे आहे, पर्याय इकडे आहे, पर्याय इकडे आहे. कोणता पर्याय जुळेल? पहिला करते. पर्याय क्रमांक 2 आहे. 6वं 2. चला पुढे. 6वं 2 बर्गे यादव बरोबर आहे. चला 7वा प्रश्न घ्या. 7वा प्रश्न. या ठिकाणी पहा, वरती टिंब आहे, त्याच्यावरती अर्धा आयत. टिंब त्याच्यावर अर्धा आयत, टिंब वरती अर्धा आयत पाहिजे अशी टोपी. इथे काय टिंब नकोय. तर याच्यामध्ये आहे उलटा आयत दिलेला आहे. इथे सुरू आहे. आता राहिला पहिला आणि चौथा. याच्यामध्ये सेम टू सेम जुळणारी कोणती आहे? पर्याय 4. आता हे देखील जुळेल, परंतु जर हा दिला नसता तर मग आपण जास्त योग्य या पद्धतीने गेलो असतो. पण इथे काय आहे? दांड्या आत वळलेले आहेत, नकोय आपल्याला. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे 8वा प्रश्न घ्या. 8वा प्रश्न. उभी वर्ण बाण आहे, वर्ण उभा बाण इथे आहे. त्याला वी जुळतो का? जुळतो. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 9वा प्रश्न घ्या. 9वा प्रश्न काय म्हणलेला आहे? या ठिकाणी मोकळी जागा. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे? आरशातले. पहिल्याचं तिसऱ्याशी काय आहे? बाणाचा. याचा आरशातलं द्या, हे बाण असा बाहेर जाण्याला पाहिजे. तो पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न घ्या. 10वा प्रश्न. आता 10वा प्रश्नाकडे काय म्हणलेलं आहे पहा.
या 10व्या प्रश्नामध्ये प्रश्न आकृती. ओके, आता पहिल्यांदा दुसऱ्यांदा थोडीशी खाली घे. ओके, आहे इथे आडवे अधिकचे चिन्ह उभे आता आडवे अधिकचे चिन्ह इथे उभे झाले. म्हणजे काय झालं, ज्या ठिकाणी टिंब गोल होते तिथं अधिकचे चिन्ह गेले. आता इथे क्रॉस मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी गोल आहेत त्या ठिकाणी जाणार जशी तशी जर आकृती उचलून मांडली. आरशातलं पाण्यातला काही संबंध नाही, फक्त यांच्या जागा जशा तशी गुणिले तर चिन्ह काढा. आता जसं तिथं ज्या ठिकाणी गुणिले अधिक होते तिथं गोल करा, ज्या ठिकाणी गोल आहे तिथं अधिक करा. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 10व 4 आहे, 10व 4. यादव 10व 2 येत नाही, 10व 4 आहे. बर्गे बरोबर आहे. चला पुढील प्रश्न घ्या. 13वा प्रश्न. 13वा प्रश्न, याची आकृती घड्याळाच्या दिशेने फिरली या पद्धतीने होईल. हा बाण फिरवतो आपण, हा एन फिरवला, झेड फिरवला या पद्धतीने, हा झेड फिरवला इथे खाली आडवा बाण नंतर असं जाईल आणि इथे वरचा इकडे बाण. तो पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढे. या ठिकाणी पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे. याचं आरशाचं प्रतिबिंब टिंबच्या शेजारी टिंब येईल आणि या ठिकाणी अधिकचं चिन्ह येणार आहे. त्यामुळे त्यानुसार पर्याय कट पद्धत वापरा. उत्तर पर्याय क्रमांक 12. चला पुढे 13वा प्रश्न घ्या. 13वा प्रश्न. 13वा प्रश्न काय म्हणलेला आहे, मालिका पूर्ण करा आहे ना. आता इथे पाया ज्यामध्ये रेषा आहेत तो भाग आहे. सगळीकडे चौकोनाचे 8 भाग केले, सगळीकडे पर्यायात 8 भाग आहे. आता पाहायचं काय, रंगवलेला पहिल्यांदा या ठिकाणी आहे तो एक सोडून या ठिकाणी गेला, नंतर इकडे एक सोडून या ठिकाणी गेला, नंतर एक सोडून या ठिकाणी रंगवलेला कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. त्यावर 13 1. चला 14वा प्रश्न. 14वा प्रश्न पटकन महत्वाचं नाही त्याचं. ओके, चला 14वा प्रश्न. या ठिकाणी पहा मालिका पूर्ण करायची. आता या ठिकाणी त्रिकोण सरळ आहे, उलटा आहे, सरळ उलटा होणार, उलटा याच्यावर तिसरा पर्याय करतो. आता बाकीच्या गोष्टी रंगवलेला भाग खालच्या कोपऱ्यात होता, आता तो उलटा केला. याचं जर पाण्यातलं प्रतिबिंब केलं तर काय होते, नाही पण इथे पाहायचं थोडीशी मनाची समजून झाली. एक मनाची समजून खाली आहे तो वर गेला, साधं सोपं म्हणा, सरळ उलटा सरळ उलटा, उलटा त्रिकोण येणार. खाली टिपका रंगवलेला आतमध्ये वरती गेला, पुन्हा खाली गेला वरती येणार, म्हणजे या ठिकाणी येणार आहे वरती येणार. आता दुसरं पाहिलं, भरलेला मोकळा बाहेर आहे, वरती गेला खाली गेला, पुन्हा वरती म्हणजे खाली झाला. उत्तर पर्याय क्रमांक यासारखंच येणार आहे, ते उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 14 काय पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध, पहिल्याचा तिसऱ्याशी, दुसऱ्याचा चौथ्याशी. पहिलं तिसरं सेम आहे, दुसरं चौथं सेम येणार. चला पुढे, तुमचं आमचं सेम आहे. ओके, चला पहा या ठिकाणी एकच बाण आहे, पुन्हा या ठिकाणी अजून एक बाण आला, पुन्हा एक बाण आला, म्हणजे आता अजून एक बाण येणार, म्हणजे 4 बाण असणारे. आणि कशी फिरते ही बाण, कसे आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 4 बाण. याच्यामध्ये 3च बाण आहेत, याच्यामध्ये 4 बाण आहेत आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहेत. या ठिकाणी 4 बाण आहेत, पण हा बाण घड्याळाच्या विरुद्ध, हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या दिशेने चालणार नाही. या ठिकाणी पहा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, हा बाण घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या विरुद्ध, म्हणजे एक बाण यात चुकीचा. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला 16वा प्रश्न घ्या. 16वा प्रश्न. पहा याच्यामध्ये मालिका पूर्ण करायची. पहिला भाग रेषाचा भाग पहा. एका गोष्टी फक्त एका वेळेस लक्ष, एकच गोष्ट पाहिजे.
पहिल्या आकृतीत या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये हा कणकवलेला भाग या ठिकाणी गेला, म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी येईल. त्याच्यावरनं पर्याय कट होतो, उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. आता एकावरनं पाहिलं, आता गोलावरनं पर्याय 2च येतो का? पहिल्या आकृतीमध्ये हा या ठिकाणी गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये एक सोडून या ठिकाणी गेला, म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेला. नंतर तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक सोडून या ठिकाणी गेला, म्हणजे चौथ्या आकृतीत एक सोडून या ठिकाणी येईल. तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 16-2. चला पुढे 17वा प्रश्न घ्या. 17वा प्रश्न. ओके, जरा गडबड करतो आहे कारण मला सूचना द्यायच्या आहेत. पेपर संपल्यानंतर तुम्हाला सूचना देईल. चला 17वा प्रश्न. चौथ्या आकृतीमध्ये कशा प्रकारचं पहिल्या दोन आकृतीमध्ये नाते कसं जरा घ्या प्रश्न. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय झालं? पहिल्याचं दुसऱ्यामध्ये याचं आरशाचं प्रतिबिंब जोडलं, या रेषेचं फक्त वेगळं काढण्याची या रेषेवर रेषा असंही होऊ शकतं. आता इथे काय मध्ये टिपका वगैरे काही नाहीये बरं का, त्या सर्व रेषा आहे. इथे वरती एक बांधला, दोन बांधले, उद्या दोन रेषा होत्या, तीन रेषा झाल्या, म्हणजे एकच्या दोन झाल्या, दोनच्या तीन असंही बोलू शकतो. आता इथे एक आहे, म्हणजे इथे एक रेष वाढली तर काय होईल? इथे एक रेष वाढली तर काय त्रिकोण होईल. इथे या ठिकाणी तीन रेषा आहेत, एक रेष वाढली तर चार रेषा आहेत. चार रेषा कोणत्या? यामध्ये दोनच रेषा आहेत, यामध्ये दोन रेषा आहेत, याच्यामध्ये 8 रेषा आहेत, याच्यामध्ये 4. हे उत्तर इथे. आता इथे इथे काय होते? एक रेष वाढणार, एक रेष वाढली काय बनेल? त्रिकोण. आणि ते दोन त्रिकोण आहेत, त्याच्यामध्ये एक वाढला काय होणार? 3. म्हणजे 3 आणि हा 4 त्रिकोण आणि 4 रेषा. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 रेषा. पुन्हा एकदा पहा काय समजून सांगतोय. या ठिकाणी एक लॉलीपॉप आहे, 2 झाले म्हणजे 1 ने वाढले. उभ्या 2 रेषा आहेत, इथे 3 झाले म्हणजे 1 ने वाढले, म्हणजे सगळं 1-1 ने वाढलं. मग इथे त्रिकोण इथे आणि हे होतं इथे. प्रश्न बदलला का रे? नाही, मला हे असा आकार का दिसत होता? हे मला हे असा आकार दिसत होता. हा नाही, इथे मध्ये मध्ये जागा मोकळी होती. इथे त्रिकोण 3 आहेत, 4 त्रिकोण होणार, त्याच्यावर तिसरा पर्याय कट होईल, पहिला पर्याय कट होईल. आता रेषा 2 आहेत तिथं. आता तिथे 4 म्हणजे इथे 1 आकृती आहे, तिथं 2 आकृती आहेत. इथे मी 3 रेषा पाहिल्या होत्या म्हणून 4 रेषा असं करू शकतो. इथे 2 1 बरोबरचं चिन्ह आहे, अजून 1 बरोबरचं चिन्ह वाढेल म्हणून 2 बरोबर चिन्ह. 3 त्रिकोण आहे म्हणून 4 त्रिकोण होते. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे 18वा प्रश्न घ्या. चला 18वा प्रश्न पहा. हा भाग इकडे तोड करून आहे, त्याचं आरशांतर झालं, याचा आरशामध्ये पर्याय क्रमांक 4. चला पुढे 19. 19 चिता अवघड आहे, चिता आपण थांबूया, वेळ देऊया. 17-19 प्रश्न इथं 20वा इथे 19वा असणार आहे. पहा याचं काय झालं? पाण्याचं प्रतिबिंब झालं असं बोलू शकतो. मग इथं पर्याय कट पद्धत वापरायची, लक्षात ठेवा. आता इथे पाण्याचं प्रतिबिंब म्हणलं तर याचं पाण्यातलं प्रतिबिंब असंच येतं. आणि दुसरं, ही आकृती 180 अंशात फिरवली अशी झाली, ही 180 अंशात फिरवली तर याचं इकडे तोंड होणार आहे. हे तोंड जे आता उजवीकडे कोण आहे तो डावीकडे होणार आहे. पर्याय पाहू आपण, त्याचे कोणकोणते आहे. दोन्ही आहेत का पर्याय? एक आहे पर्याय. पहा जरा बारीक कर. हा आता पहा या पद्धतीनं दोन्ही पण दिलेले. एक पाण्यातलं पहिला असं की 180 अंशात फिरवले, कोणतं मानायचं मग? 180 अंशात पर्याय क्रमांक 2. तर पुढे 20वा प्रश्न घ्या. 20वा प्रश्न काय म्हणतोय? BC. तर पुढे घ्या. हा बाण आहे, डाव्या बाजूला जातो, तो 45 अंशात पुढे सरकला घड्याळाच्या दिशेने, या ठिकाणी गेला. आता तेवढंच बघायचं. हा बाण आहे 45 अंशात फिरकला, या पद्धतीने गुणिलेचं चिन्ह होईल. आता इथे 4ही बाण आहे, ते 4ही बाण असतात. इथे जसं होतं तसं फक्त आकृती 45 अंशात फिरवली, ही 45 अंशात फिरवायची पर्याय क्रमांक 3. चला 21वा प्रश्न घ्या. 21 ते 24. 21 ते 24 मध्ये काय म्हणलेलं आहे? या ठिकाणी थोडंसं लहान करावे, खूप मोठं करू नका.
हा या ठिकाणी दुसरा उत्तर आकृतीचा निवड भाग आपल्याला मिळवला ते दिसून झालं सगळं काय अर्थ आहे. आता बघा इथे प्रश्न इथे पर्याय दिसत आहेत बरोबर ना दिसले पाहिजेत ना. हा बसणारा भाग पर्याय क्रमांक 3 मध्ये पहिला दुसरा चौथा कट होईल कसा चौथा तर कसाच बसत नाही याचं आरशाचं प्रतिबिंब दिल्यासारखं इथे दिले त्यामुळे 2 आणि 6 तर कसाच बसत नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 23वा प्रश्न घ्या. 22वा विक्रांत लक्ष दे ना थोडं पुढे लक्ष दे. 22वा प्रश्न याच्यामध्ये हा भाग बसणार याच्यामध्ये बसेल का नाही याच्यामध्ये एवढा मोठा आहे का नाही हा बसेल का नाही इथे बसतो का बसतो पर्याय क्रमांक 4 22 4. चला पुढे 23वा प्रश्न घ्या बरोबर आहे वर्गे 22 4 घनवट 4. चला 23वा प्रश्न या ठिकाणी बसणारा या ठिकाणी हा चौरस बसेल इथे नाही हा नाही हा उंची जास्त याची पर्याय क्रमांक 1 आहे. ही आकृती नजरेने बघितली तर चौरस दिसतो. चला 24वा प्रश्न या ठिकाणी पहा उभी रेष आडवी तिरकी आडवी उभी आडवी तिरकी आडवी पाहिजे इथे तिरकी दिली चालणार नाही इथे तिरकी दिली चालणार नाही इथे तिरकी दिली चालणार नाही उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 25वा प्रश्न 25 ते 28 काय मिळाले 25 ते 28 साठी ही आरशातील प्रतिबिंब आहे. आता हे पहा या रेषा डाव्या बाजूला तिकडे उजव्या बाजूला म्हणजे याचं आडवी रेषा तिरकी रेषा पुन्हा आडवी रेषा वरून खाली या पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक बुद्धिमत्ता जास्त योग्य अशी पर्याय कट पद्धतच वापरायची आहे. चला 26वा प्रश्न पहा या ठिकाणी मोठा आहे जे खाली मोठा असणारे इथे आहे तो तिरका इकडे असा तिरका आहे इकडे असा तिरका असा मोठा तिरका आहे कुठे पर्याय क्रमांक 4 केवळ त्याच्यावर उत्तर निघतं. चला पुढे 27वा प्रश्न 27वा प्रश्न यन पहा यनचं आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी आहे. यनचं पहा हा रेष पहिल्यांदा येईल नंतर ही वरती गेली इथून वरती जाणार आहे म्हणजे या पद्धतीने तो यन फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. असा यन होणार नाही केवळ यन वरून पहिला तिसरा चौथा पर्याय करतो उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर 28वा हे 2 गोल उजव्या बाजूला आहेत आता डाव्या बाजूला होती हे 2 गोल फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले हे या ठिकाणी त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढचा प्रश्न घ्या 29 32 काय म्हणलेलं आहे गडी घातली आता वरून खाली गडी घातली गडी इकडून इकडे घातली पुन्हा इथून इकडे गडी घातली. आता इथे 2 रेषा काढलेल्या आहेत. आता या ठिकाणी पण ही काढलेला आहे माझ्याकडे या ठिकाणी हे त्रिकोण काढलेला आहे. आता जेव्हा ही गडी इकडे उघडेल तर इकडे हे होईल आणि हा त्रिकोण या ठिकाणी तो आपण उत्तरापासून याच्यामध्ये या ठिकाणी काय होतं थोडंसं इकडे तिकडे असल्यामुळे नाहीये तो त्रिकोण वगैरे काय दिलेलं नाहीये. इथे गडी होती जेव्हा ही गडी उघडली गडीकडे झालं नंतर ही गडी जेव्हा इकडे उघडली इकडे वर उघडलं वरती येते त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत ज्या 2 रेषा आहेत. चला 30वा प्रश्न हलून वर गडी घातलेली आहे इकडून गडी इकडे घातलेली म्हणजे असं झाला या ठिकाणी कापलेलं आहे म्हणजे या ठिकाणी असं कापलेलं आहे कापलं. आता कापण्यात या ठिकाणी आकार कोणता झालाय का या पद्धतीचा त्रिकोण आहे म्हणजे इकडे आलं. आता जेव्हा हे उघडे तर या पद्धतीचा आकार कुठे आहे बघा पर्याय कट पद्धत वापरा. या पद्धतीचा आकार याच्यामध्ये आहे का नाही या ठिकाणी आहे का नाही इथं या पद्धतीचा आकार इथे खाली टोक आलेले आहे इथे मध्ये टोक आलेले वरती टोक आलेले म्हणजे या ठिकाणी असा पाहिला तर उभा कोणा उभा असणारा चौकोन पाहिजे. हा बाजू उभा चौकोन आहे हा बाजू उभा आहे या 2 ठिकाणी. आता असे 2 येतील का 2 येतील का आता थोडस बारकाईने याच्यामध्ये काय झालं ते
इथे इथे तुम्ही मला सांगा हा त्रिकोण ओके काय झालेलं आहे पहा इथे थोडस काय झालेलं आहे इथं कापलेलं दाखवलं पण इकडे दाखवले तसं पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे परंतु याच्यामध्ये या तिरक्या रेषा दाखवलेल्या नाही 2 मी का लगेच बोललो नाही मला हे बरोबर वाटते हे कोपरा या कोपऱ्या उभा असताना बरोबर वाटते पण इथं तिरकी या गाड्या ज्या आहेत या गाड्या घातलेली ही तिरकी आहे ही गाडी अशी होणार आहे त्याच्यात गाड्या उभ्या दाखवल्या चालणार आहेत का गाड्या तशा गाड्या आहेत का नाही म्हणून मी हा पर्याय कट केला अरे तू का सारखा हलवतोय चालू आहे तरी पण हलवतोय म्हणजे या ठिकाणी अशी डबल चौकोन होणार आहे का नाही होणार या ठिकाणी रेषाच या पद्धतीच्या रेषा होणार आहेत का नाही होणार त्यामुळे जास्त योग्य कोणतं पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 चला पुढे 31वा प्रश्न पहा खालून वर गडी घातली हा त्रिकोण आहे खालून वर गडी घातली इकडून गडी घातली इकडून गडी घातली फक्त त्रिकोण राहिला आता या ठिकाणी उभी रेष आणि आडवी कापलेली आहे आता ही जेव्हा कापलेला आकार आहे वरन खाली उघडेल तेव्हा हा वरचा आकार खाली येणार आहे तो वरचा आकार खालच्या जे खालचं टोक आहे हे टोक या ठिकाणी जोडलेलं असतं या ठिकाणी कापलेलं आहे त्यामुळे याचं पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे या ठिकाणी असा उलटा येईल हा सरळ येल आहे उलटा खालनं येल होणार कोणत्या पर्यायामध्ये उलटा येईल पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आता याच्यामध्ये आहे पण पुढे आपण पाहूया पर्याय गट आपल्याला पद वापरावेच लागणार आहे नंतर जेव्हा ही आकृती जेव्हा आपण इकडे उघडणार इकडे उघडेल तेव्हा या ठिकाणी त्याचा या मधल्या आकृतीला या बाजूवरती बाजू जोडणार आहे हे उघडलं तर या ठिकाणी असा त्रिकोण म्हणजे या ठिकाणी अशी तिरकी रेषा येईल चौकोनासारखा आकार होईल इथे कापणीसारखा आकार होईल पण कापणी तिथं कुठं दिलेली आहे त्याच्यात कापणीच नाहीये आता या ठिकाणी आयत दाखवलेला आहे आता हे आयत नाही होणार असा ही कापणी देखील ज्या पद्धतीने अपेक्षित आहे अशी तिरकी कापणी होणं अपेक्षित आहे इथे आडवी दिलेली कापणी आणि इथे कुठे वरती कोपऱ्यातच गेले या कोपऱ्यामध्ये जाणार नाहीये कारण हा जरी भाग उघडला तरी हा कापलेला भाग या ठिकाणी यायला पाहिजे त्यामुळे जास्त योग्य कोणताही पर्याय क्रमांक 31 पर्याय क्रमांक 4 आपण म्हणतोय परंतु शब्दशः आकृतीशी जुळवलं तर जुळत नाही तर पुढे काय 32वा प्रश्न 32वा प्रश्न आपण ती प्रश्नपत्रिका वेगळ्या चला ठीक आहे खालून वर गडी घेतली म्हणजे एवढा झाला भाग पुन्हा त्याची एक गडी घातली म्हणजे एवढा झाला भाग पुन्हा इकडून गडी घातली आता यात कुठं काही कापलेलं नाही फक्त रेषा कशा दिसते ही उघडली या पद्धतीनं होईल आता ही खाली उघडली मध्ये रेषा येईल पुन्हा ही खाली उघडली अजून जिथे अर्धा होता ते पूर्णच आयत झाला पुन्हा आयताचे डबल झाला आहे आणि या 2 आयताचे 4 आयत होतील आणि त्याच्यामध्ये उभी रेषा पाहिजे आता 4 भाग होणार आहेत उभी रेषा पाहिजे एक आता उभी रेषा इथं नाहीये इथं कुठे उभी रेषा नाही बरं या आयत केली तर किती होतात आयत 4 होत आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 आहेत इथे तेवढे नाही आहेत इथे वरचा भाग नाही इथे खालचा भाग नाही तर उत्तर पर्याय क्रमांक 2 जास्त योग्य अशा पद्धतीने आपल्याला जाणं गरजेचं आहे 35वा प्रश्न हा 35वा तुकडे जोडायचे आहेत आता हा तुकडा फिरवून जोडला तर वर्तुळ पूर्ण होणार आहे 33 ते 36 मध्ये पाव भागाचं वर्तुळ पूर्ण होणारी पर्याय क्रमांक 2 मध्ये बाकीचे आकार कुठे जुळत नाही चला पुढे 34वा चला पटपट आता पहा हा चौकोन त्याचा कर्व आकार आहे असा चौकोन त्याच्यामध्ये आहे का कर्व असणारा चौकोन एकच भाग कर्व पाहिजे याच्यामध्ये किती मोठा भाग कर्व आहे नाही चालणार याच्यामध्ये पहा या ठिकाणी होऊ शकतो कर्व या ठिकाणी त्याला जुळणारा या ठिकाणी खूप मोठा आहे उत्तर पर्याय क्रमांक 2 3 येते पण बाकीचे भाग मिळतात का बघू हा अर्धा आहे हा अर्धा त्रिकोण इथे बसवला हा त्रिकोण इथे बसवला उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे या ठिकाणी हा आकार व्यवस्थित जुळत नाही आणि हा आकार खूप मोठा आहे जास्त योग्य हा आहे हा देखील आकार याच्यापेक्षा मोठा आहे थोडासा हा आकार मोठा आहे जास्त योग्य कोणता चला पुढे
कितवा प्रश्न आहे हा? 35वा 36वा प्रश्न इकडे आहे. 36 तर 35वा पहा. या ठिकाणचा हा वर्तुळ पहा आणि नंतर हे दोन तुकडे कशा पद्धतीने बसतील तर ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे त्या पद्धतीने बसतील. त्या पद्धतीचा आकार हा जो आकार आहे तो फक्त या ठिकाणी तो आकार नाहीये, या ठिकाणी तो आकार नाहीये, या ठिकाणी नाहीये, ज्या ठिकाणी या पद्धतीचा कर्व आहे. चला 36वा 4 त्रिकोण आहेत, 4 त्रिकोण जुळवायचे. आता 4 त्रिकोण जुळवल्यानंतर काय होईल? 4 त्रिकोण जुळवल्यानंतर त्या ठिकाणी 4 त्रिकोण जुळवले तर चौकोन तयार होईल आणि तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य पद्धतीने आहे. तर हे समजून त्रिकोण आहे. चला 37वा थोडस आज मी तुमच्या यात वाहत बसलो नाही कारण मला उरकायचं. मी रोज तुमचं सांगतो, अभिनंदन करतो थोडस. चला 37 ते 40 मध्ये 37वा प्रश्न. यावरती प्रश्नाला जुळणारी आकृती पर प्रश्न या ठिकाणी आहे आणि पर्याय या ठिकाणी आहे. उभी रेष, आडवी, तिरकी, आडवी, उभी. पहा उभी रेष. आता इथे तिरकी रेष ही चालणार नाही, ही तिरकी रेष चालणार नाही. हे दोन पर्याय झाले. आता या दोघांमध्ये बघायचं. उभी रेष, आडवी, तिरकी, आडवी, उभी. आता इथे पहा उभी, इथे पहा इथे येते उभी, आडवी, तिरकी, आडवी, उभी. यामध्ये पण आहे, या ठिकाणी फरक काय आहे? थोडस आलो जरा नीट कर. इथे फरक काय आहे पायामध्ये? या ठिकाणचा अँगल पहा. हा झेड मधला अँगल लघु कोण आहे, यामधला थोडासा मोठा म्हणजे लघु कोणच आहे, पण हा सगळं 30 ते 35 अंश दिसतो, हा 60 अंशापेक्षा. आपल्याला तो कसा पाहिजे? बरोबर निम्म्यामध्ये पर्याय क्रमांक 2 सारखा ठेवायचा. तर 38वा प्रश्न. उभी रेष बोलते मी एकाला दिली फटक्यात का? आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. आडवी रेष हा याला आडवी रेष नाही. इथे आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. इथे आडवी रेष नाहीये, इथे आडवी रेष, उभी रेष. त्याला आडवी रेष पाहिजे की नाहीये? त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याला 39वा घ्या. 39वा या ठिकाणी पहा हा आकार पाहिजे आपल्याला. हा आकार फक्त आणि फक्त जसाच्या तसा पाहिला. याच्यामध्ये 3 रेषा पाहिजे, इथे 2च रेषा आहेत. याच्यामध्ये पाहिलं तर तो आकार जुळेल. या ठिकाणी इथे एक आडवी रेषा, इथे आडवी रेषा आणि या ठिकाणी आडवी रेषा. पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 मध्ये फक्त फिरवून उभा दिलेला आहे. 40वा प्रश्न. हा पार कापणीचा आकार. इथे या ठिकाणी कापणी आहे, इतर कुठेही कापणी नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला गणितामध्ये सुरुवात करूया आपण. एक तर आपलं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे उशिरा जॉईनिंग झालं. कोणाला 7:30 वाजले गाड्यात? हा चला काढायचं उघडायचं. तुला काय सापडतो? 12,000 अधिक 13 शतक 12,000 अधिक 13 शतक अजून 2 दशक बरोबर किती? याची अशी बेरीज करायची नाही, याची घर आखायची. 1000 पर्यंत एक दशक, शतक, हजार. आता पुढे घर आपण 10,000 ते काढू. 12,000 म्हणजे 1000मध्ये 2 आले पाहिजे. याच्यावर 0 दिले की अंकात लेखन झाले. 12,000 एकक, 12,000 एककामध्ये. आता 13 शतक, शतकाच्या घरामध्ये 3 आले पाहिजे. 13 शतक त्याचे एकच केले तर 1300. 2 दशक, दशकाच्या घरात 2 द्या. काय
सोडवला का पेपर वेगळा आहे का प्रश्नपत्रिका ओके 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 हा मग लक्ष पहा थोडस बाकीचे काय बोलायला तयार नाही पेपर सोडवलाय त्यांनी ओके अंगठीचं गळसरीचं वजन आहे ओके अंगठी आणि गळसरीचं सॉरी बरं का आपला प्रश्न चुकीचा झाला एका गळसरीचे हा मागे यापूर्वीच्या 3-4 वर्षापूर्वीच्या नवोदयला पेपरला प्रश्न आलेला होता गळसरी म्हणजे गळ्यातला दागिना आहे त्याचं वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम पुढे एका सोन्याच्या बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम नंतर एका अंगठीचे वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम कोण बोलते रे सगळ्या दागिन्याचे वजन किती त्याची घरा का पहिल्यांदा मिली सेंटी ते सेंटीग्रॅम आहे तर मिलीग्रॅम सेंटीग्रॅम डेसिग्रॅम ग्रॅम आणि अजून एक घर आपण नंतर डेकाग्रॅम आता काय म्हणले 25 ग्रॅम हे 25 ग्रॅम मध्ये शेवटचा 5 आला म्हणजे हे 25 ग्रॅम आणि काय म्हणले 35 मिलीग्रॅम म्हणजे हा शेवटचा 5 मिली मध्ये आला पाहिजे हे झाले 25 मिलीग्रॅम इथं मध्ये काय नाही काय करायचं शून्य नंतर काय सांगितले बांगडीचं 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम 15 ग्रॅम हे 15 ग्रॅम मध्ये आहे लक्ष आहे म्हणजे लक्ष बारकाईनं असलं पाहिजे 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम मिलीच्या घरात 5 येते मग मध्ये काय करायचं शून्य देऊन टाकायचं म्हणजे याचे 15,005 मिलीग्रॅम होते म्हणजे 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅमचे एकूण मिलीग्रॅम दिले तर 15,005 मिलीग्रॅम नंतर आमचे आहे 10 ग्रॅम ग्रॅमच्या घरात शेवटचं शून्य म्हणजे हे झाले 10 ग्रॅम याचं वाचन केलं 1 डेकाग्रॅम हे 10 ग्रॅम आहे आणि 450 मिलीग्रॅम शेवटचा 0.5 मिलीग्रॅम मध्ये आला काही नंतर इथे 5 आणि इथे 4 आणि या सगळ्या दागिन्याचं वजन विचारलेलं आहे 5 आणि 5 10 शून्य आचारे 5 आणि 6 3 9 शून्यांच्या 4 5 आणि 5 10 शून्य आचारे 2 3 4 5 ग्रॅम मध्ये सांगितलं तर 50 ग्रॅम आणि 490 मिलीग्रॅम परत त्यानंतर पर्याय क्रमांक 2 येईल इथे काय म्हणते हे दशांश चिन्हामध्ये केलं 50 दशांश चिन्ह 4 9 हे ग्रॅम आहे म्हणजे ग्रॅम मध्ये उत्तर सांगितलेलं आहे पुढे एका दुकानामध्ये 4 दिवसामध्ये किती किलोग्रॅम बटाटे विकले आहेत हे चित्रलेखामध्ये दाखवलेले आहे एक चौकोन दिले आयत दिलेले म्हणजे 50 किलोग्रॅम पहिल्या दिवशी 5 आयत दाखवले म्हणजे किती झाले 50 पाचा 250 किलोग्रॅम विकलेला मग दुसऱ्या दिवशी 3 आहेत म्हणजे 150 किलोग्रॅम विकलेला आहे तिसऱ्या दिवशी 6 विकले म्हणजे 6 गुणिले 5 केले तर 300 किलोग्रॅम विकलेला आहे चौथ्या दिवशी 4 म्हणजे 200 किलोग्रॅम विकलेला आहे प्रश्न काय बटाट्याची 4 दिवसामध्ये किती विक्री झाली किती विक्री झाली 900 किलोग्रॅम पहिल्या पर्याय क्रमांक 2 6 4 2 1 0 या अंकांचा एकदाच उपयोग करून किमान 5 अंकी संख्या 6 4 2 1 0 आता 5 अंकी बनवायचे 5 अंक दिले 0 1 2 4 6 ही 5 अंकी होईल का या शून्याला आत घेतला पाहिजे हा एक बाहेर काढला पाहिजे 1 0 2 4 6 पर्याय क्रमांक 4 पुढे एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे मोठ्यात मोठा अंक 7 वापरला तो अंक प्रत्येक संख्येमध्ये केवळ एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत माहीत नाही सगळ्यात मोठा अंक कोणता आहे 7 आहे आणि मग
फुलीने किंवा चांदणीने दाखवलेले बाकीचे अंक तो मोठ्यात मोठी संख्या कुठे. आता मोठ्यात मोठा अंक 7च वापरला, मग तो ज्या मोठ्या स्थानी असेल ती संख्या सगळ्यात मोठी येणार आहे. आणि उत्तर वाय मध्ये, वाय मध्ये 1000 स्थानी, 1000 स्थानी 7 आहे. 7 पेक्षा मोठा कुठेही वापरलेला नाही. 1000 स्थानी 7 झाले म्हणजे 7000 ने तयार होलेले. बाकी पहिल्यामध्ये 5 दशशतक स्थानी आहे, म्हणजे त्याच्या अगोदर 1000 स्थानी 7 पेक्षा लहान संख्या आहे. झेड मध्ये काय तर दशक स्थानी, म्हणजे बाकीच्या 2 संख्या 7 पेक्षा लहान आहेत, म्हणजे यात 3000, 4000, 5000, 6000 होऊ शकते. पुढे 5 अंकी कमाल संख्या व 5 अंकी किमान संख्या यातील फरक. 5 अंकी कमाल संख्या काय होईल? 1 अंकी कमाल 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999, 5 अंकी 99999. आता 1 अंकी सर्वात मोठी 1 9. आपण काय पाहिजे? लहान पाहिजे. 1 अंकी सगळ्यात लहान 1, 2 अंकी सगळ्यात लहान 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी. याच्यामधला फरक विचारल्यानंतर काय करायचंय? किती येते वजाबाकी? 9 9 9 9 8. पुढे 360, 108 व 252 याचा मसाला. 360, 108 आणि 252 यांचा आपल्याला मसावी विचारलेला आहे. या तिन्ही संख्येला भाग 2 ने जाईल. पाहिजे म्हणजे 12 भाग हुशार आहे. मी सांगितलं 12 आता इथे एक नियम असतो की तिन्ही संख्येला भाग द्यायला अशी मोठी घेतली तरी काय अडचण नाही, पण नियमानुसार 2 ने 2 ने 2 ने भाग घालवायचा असतो. 2 ने पुन्हा 2 ने 4 ने पुन्हा 3 ने असं म्हणजे जावं लागलं असतं. मी ते 12 ने घालवलं तरी काय हुशार मुलगा अशा पद्धतीने उड्या मारतो, पण तिन्हीला भाग जाणार. 12 त्रिक 36 शून्य, 12 9 88, 12 दुने 24, 1 राहिला 12. आता याला कसे जाते? 3 त्रिक 9, 3 आता कसे जातो का? यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा मसावी. 12 गुणिले 3 36. मला एक ऑनलाईनला प्रश्न टाकला होता 3 आणि 6 ची 100 संख्या म्हणजे गुणिते किती. आणि तो प्रश्न अशा पद्धतीने होता, नवोदयला किती मार्क लागतात? 95 पेक्षा जास्त लागतात. वाजते आपण 97.5च्या पुढे घेतोय मार्क, आपल्याला लागण्याचे चान्सेस आहे. उद्याच्या पेपरवर ते अवलंबून आहे आपण कसा सोडवतो ते. पण कमीत कमी मार्क 95 लागतात. 95च्या आतमध्ये आपण लागत नाही. चला पुढे घ्या. 3 घंटा प्रत्येकी 12 मिनिटे, 15 मिनिटे व 18 मिनिटे एवढ्या अंतराने वाजतात. सकाळी 10:30 वाजता एकत्र वाजल्या तर पुन्हा ते एकत्र किती वाजतात? 12, 15 आणि 18 यांचा लसावी काढावा लागेल. लसावी 3 ने 3 12, 3 5 15, 3 6 18. आता तिघांना जात नाही, दोघांना लावा. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, हे 5 कसे? आता 2 3 5 या मूळ संख्येचे फॅक्टर पडत नाही. मग इथे 3 5 15 दुनी 30 दुनी 60 त्रिक 180 मिनिट येणार आहे. त्याची 180 मिनिटे आहे. आणि मग 180 मिनिट म्हणजे तास गेले तर 3 तास. सकाळी किती वाजता एकत्र वाजल्या? 10 वाजता. 10 का 10:30? सकाळी 10 वाजून 30 मिनिट आले. त्याच्यात 3 वेळ म्हणजे किती वाजतील? 13 वाजून 30 मिनिट. घड्याळात 13 वाजतात का? मी काय करायचं? 24 तास. 24 तास 12 ताशी करायचं. काय करायचं? 12 वजा करायचे म्हणजे 1 वाजून 30 मिनिट. याला व्यवहारात काय म्हणतात रे? 1:30 वाजता घड्याळामध्ये ते तिन्ही 21 वाजते. पुढे बघा, 2 संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? आता इथे काय करायचं पहा.
दोन संख्येची बेरीज दिलेली, त्यामधलं एक संख्या दुसऱ्यापेक्षा 14,400 ने कमी, त्यातला काय दिला हा फरक दिलेला आहे. जेव्हा आपल्याला मोठी संख्या विचारलेली असते पहा, दोन संख्येची बेरीज आणि त्यांच्यामधला फरक दिलेला असेल, 1,25,600 बेरीज आहे आणि 14,400 ने कमी आहे, याचा अर्थ तो 14,400 त्यांच्यामधला फरक आहे. लहान संख्या विचारली असेल तर हा फरक वजा करा भागिले करा. जर मोठी संख्या विचारली असेल हा फरक, या संख्येमध्ये हा फरक ऍड करा, अधिक करा आणि भागिले 2. आपल्याला लहान विचारले मग आपण वजाबाकी करू. 0 0 7 ने 4 गेले 2, 7 ने 4 गेला 1, 12 ने 1 गेला 1, 2 ने 1 गेला 1, 81. म्हणजे 1,11,200 याला भागिले 2 केले की लहान संख्या येणार. 2 पंचे 10, बाकी राहिली 1 एकावर घेतले 11, 2 पंचे 10, 1 राहिली 1 2 12, 12 वरची 2 0. मोठी संख्या विचारली, याच्या बेरजेमध्ये 6 10 शून्य चले, 5 10 शून्य चले, 12 2 14. त्याला भागिले 2 करा. मोठी संख्या येईल बेस 7 14, 1 2 3 4, 1 2 3 4. मोठी संख्या 70,000 पाहिजे 70,000, लहान संख्या 55,600, याची बेरीज तिथे 1,25,600 येते. आलं का लक्षात? ही क्लुप्ती लक्षात ठेवायची आहे यादव. ओके, चला पुढील प्रश्न पहा. 149 150 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700. 150 गुणिले 4 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700 बरोबर किती? 0. नाही 700. कारण हे आधी हा गुणाकार केला 0, या शून्याला 5 ने गुणलं 0, या शून्याला 4 ने गुणलं आणि शून्यामध्ये पुढे काय करायचे 700 अधिक आहे. उत्तर काय येणार आहे? सगळे गुणाकार असते तर उत्तर 0 आलं असतं. चला पुढील प्रश्न घ्या. दिलेल्या एखाद्या अपूर्णांकामध्ये एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर नवीन अपूर्णांक हा पहा. आपण इथं करून बघावं लागेल. मोठा बघा, एक घेतला छेदाधिक अपूर्णांक 2/3. बघू वेळ देणार आहे, या गणिताला वेळ देणार. काय घेतलंय 2/3? कसला अपूर्णांक आहे हा? छेदाधिक अपूर्णांक आहे. आता याच्यामध्ये अंशामध्ये आणि छेदामध्ये काय करायचं सांगितले त्यांनी? प्रश्न काय सांगितलाय? अंशामध्ये आणि छेदामध्ये एक मिळवल्या. या अपूर्णांकापेक्षा आता इथे सोपा घेऊ आपण, जरा सोपं घेऊ. 3/5 घेऊ किंवा 1/4 घेऊ, 1/2 घेऊ. 1/2 ला व्यवहारात काय म्हणतात? अर्धा. म्हणजे तुम्हाला पोळीचा 4 भाग केले तर त्यातले 2 भाग केले, 2 भागात 1 भाग केला. आता अंशामध्ये काय म्हणले त्यांनी प्रश्नात? एखाद्या अपूर्णांकामध्ये एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर नवीन अपूर्णांक हा पहिल्या अपूर्णांकापेक्षा लहान होईल का मोठा? आता याच्यामध्ये अंशामध्ये 1 मिळवा, छेदामध्ये 1 मिळवा. काय होईल अपूर्णांक? 2/3. नाही 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 नाही, इथं तसं सांगितलेलं नाही. आपल्याला त्यांनी सांगितलं 1 अंशाचे 1 मिळवा. त्यांनी काय म्हणले? अंशामध्ये 1 मिळवला, छेदामध्ये 1 मिळवला. एकच असं नाही, एकच नाही सांगा तू 2 मिळवला. काय म्हणलं? नाही सर मला 2 मिळवायचे, मिळवू शकतो. इथे 2 मिळवले तर काय होईल? याच्यात 2 मिळवले, अंशामध्ये 2 मिळवले, छेदात 2 मिळवले, काय उत्तर? 3/4.
पहिल्या अपूर्णांकापेक्षा हा लहान आहे का मोठा आहे? मोठा आहे. इथे याच्यावर पाहिलं तुम्हाला 1/2 मध्ये 2 मिळवले तर 3/4 म्हणजे 4 भागापैकी इथे तुम्हाला एवढाच अर्धाच भाग मिळत होता खायला. इथे काय मिळेल? 4 भागापैकी 3 भाग तुम्हाला खायला मिळेल. म्हणजे काय झाला? मोठा. आता दुसरं हा छेदाधिक होता, आता अंशाधिक आहे. 3/2 म्हणजे काय रे? एका वस्तूचे 2 भाग केले समान असे 3 तुकडे दिले. म्हणजे किती खायला मिळालं रे? हे दोन्ही दिले आणि यातला अर्धा दिल्याला व्यवहारात काय म्हणतात? दिले. आता दोन्हीकडे 2 मिळवले. इथे 2 मिळवले होते ना आपल्याला. इथे 2 मिळवा, छेदामध्ये 2 मिळवा, काय होईल? 7/4. म्हणजे किती मिळाला सांगा बरं मला आता? हा, 4चे 4 भाग मिळाले आणि इथे 4 भागापैकी 1 भाग. काय झालं रे? हा याच्यापेक्षा मोठा इथे काय झाला होता? अर्ध्याचा पाऊण मिळाला म्हणजे काय झाला? मोठा झाला होता. इथे काय झाला? 1.5 मिळाला होता. इथे किती मिळाला? त्याला व्यवहारात काय म्हणतात? एवढी चपाती खाल्ली तुम्ही, काय म्हणतात त्याला व्यवहारात? सव्वा. वाढला का कमी झाला? इथे काय झाला? इथे वाढला. इथे काय झाला? पहिला अर्धा मिळत होता, इथे मिळाला पाऊण म्हणजे काय झाला? वाढला. म्हणजे दोन्हीकडे आपण 2 मिळवले होते. छेदाधिक मध्ये दोन्हीकडे 2 मिळवले, अपूर्णांक वाढले. आता हा अंशाधिक घेतला होता, त्यात पण दोन्हीकडे 2 मिळवले. पहिल्यांदा आपल्याला 1.5 चपाती मिळाली खायला, दोन्हीकडे 2 मिळवले. किती मिळाले त्याला? तो झालेला अपूर्णांक मी आकृतीतून तुम्हाला समजून दिलेला आहे. या अपूर्णांकामध्ये अंशात आणि छेदात एकच नैसर्गिक संख्या मिळवली तर छेदाधिक अपूर्णांकामध्ये दोन्हीकडे अंशात आणि छेदात एकच संख्या मिळवली तर अपूर्णांक मोठा होतो. नवीन होणारा अपूर्णांक मोठा होतो. आणि अंशाधिक अपूर्णांक घेतला, त्याच्यामध्ये अंशात आणि छेदामध्ये सारखी संख्या मिळवली तर मिळणारा अपूर्णांक लहान होतो. त्यामुळे उत्तर काय लिहिणार? तो मूळ अपूर्णांकापेक्षा लहान किंवा मोठा असू शकतो. पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय काय पाहिजे? 4. 50 पर्याय क्रमांक 4. काय दिले त्यांनी उत्तर? नाही, मला माहित नाही त्याचं उत्तर काय दिले. हा, 2 दिले 50. हा, आपण 302 घेतलं, मग ते पूर्णांक झालं. हा, 302 घेतलं ओके. पुन्हा आपण काय अंशाधिक म्हणले त्याला. मी काय म्हणलंय? एक अपूर्णांक छेदाधिक घ्या, एक अपूर्णांक अंशाधिक घ्या. पूर्णांक दोन्ही पण प्रकारचे घ्यायचे अपूर्णांक, तर ते तुम्हाला तुलना करता येते. त्यामुळं अपूर्णांक मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी 1/2 त्या अंशात 1 मिळवला, छेदात 1 मिळवला, 2/3 झाला. मूळ अपूर्णांक मोठा आहे. दुसरा 5 तर दोन्हीकडे काय केलंय त्यांनी? या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक दोन्ही घेतले तुलना करा. पण मी काय केलं? एक छेदाधिक घेतला, एक अंशाधिक घेतला आणि मग बघितलं तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. ज्यांनी उत्तर 2, 3 नोंदवले त्यांचं चुकीचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न. त्यांनी जरी दिलं असलं की मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा तरी तो चुकीचे. उत्तर पर्याय क्रमांक 4. 320 या संख्येचा 68% चा म्हणजे गुणिले 68% म्हणजे 68 अंश छेद 100. चला इथे एका शून्याला 1 शून्य घालवा. संक्षिप्त रूप देता येईल का? जातो का पूर्ण भाग? नाही जात. 68 गुणिले 32 करा. 1 शून्य दशांश चिन्ह फिरवा. 32 8 नाही येत. 68 गुणिले 32 याचा गुणाकार करूया. 82 16 7 केले. 12 आणि 13 दशकाने गुणाचे 1 शून्य द्या. 3 8 24 4 4 2 3 18 2 20 6 4 7 1 2 आणि
याचा गुणाकार आला 2176/10. 10 म्हणजे 1 दशमचिन्ह दशमचिन्ह एका संख्येच्या अगोदर 217.6 येईल उत्तर. चला पुढील प्रश्न घ्या. 217.6 पर्याय क्रमांक 2. एक शर्ट 25% नफा मिळवून 2500 रुपयांना विकला तर शर्टची खरेदी किंमत किती? आता 25% नफा कधी होतो? 25% नफा कधी होतो? तेव्हा खरेदी 100, विक्री 125. इथं आपल्याला शर्टची कोणती किंमत दिली आहे? विक्री दिली 2500. कुठे लिहू? खरेदी एक सांगमांनी बरोबर 100 गुणिले 2500 भागिले 125 दोन्ही 250 0 20 गुणिले 100 हा एक शून्य आणि हे 2 शून्य 1 2 3 शून्य मध्ये 2. पुढील प्रश्न घ्या. 15,000ची रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षानंतर 25,800 होते तर व्याजाचा दर शेकडा किती? तर 8 वर्षानंतर 25,800 ही काय आली? 25,800 मधनं मुद्दल 15,000 वजा केली तर व्याज किती येणार आहे? 10,800 हे व्याज. मग आपल्याला सूत्र वापरायचं. व्याज आपल्याला काढायचंय काय? दर काढायचा. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. किती कालावधी दिलाय? 1 2 3 शून्य. तुम्ही 2 काढली हे 1 शून्य 3 शून्य 15 ने भागाला 15 7 5 वर्ष बाकी 3 आहे 3 शून्य 3 15 गुणिले 8 1 8 8 दर आहे 9. पुढे पहा 35.624 वजा 26.510 या मांडणीला 14 ने भागल्या भागाकार किती? ते अगोदर वजाबाकी करून घ्या. 35.624 आता दुसरी संख्या मांडताना अगोदर दशम चिन्ह खाली दशम चिन्ह द्या. नंतर म्हणजे 26.510 म्हणजे वजाबाकी करा. 4 शून्य गेले 4 गेले 7 5 गेले 5 जात नाही मनात जात काय देऊ टाका. 6 गेले 9 3 गेले उत्तर काय येणार आहे? 9.114. त्यांना भागायचे कितीने? 9.114 भागिले 14. पहिल्यांदा 9 घेतले तुम्ही भाग जातो का? भाग लागेल. आता दशम चिन्हाच्या पुढे 3 घेणारे उतरून म्हणून संख्या काय झाली? 91. 91 लहान 1484 मधनं 84 गेले 7 घेतली 71 पडायचे 71 14 25 मधनं चित्र गेले 1 14 किती? 0.651. जर आपल्याला असं मांडायचं 9.114 भागिले 14. आता इथे दशम चिन्ह 3 संख्येच्या अगोदर आहे, इथे 0 संख्येच्या अगोदर आहे. उत्तरात 3 अंक शून्य गेले 3 राहिले म्हणजे 3 संख्येच्या अगोदरच द्यायचं. दशम चिन्ह नाही म्हणून करायचा आणि याचं याची वजावी 3 येते अधिक 3 म्हणून दशम चिन्ह उत्तरात 3 संख्येच्या अगोदर 1 2 3 संख्येच्या अगोदर. चला पुढील गणित घ्या. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज कोणती आहे? 10 नैसर्गिक विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 17 19 यांची बेरीज
पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. 1 पंचे 10, 19 आणि 20 गुणिले 5 उत्तर किती? 100. पुढे छप्पन खाली दिलेल्या अंकमालिकेचे बारकाईने निरीक्षण करा. या अंकमालिकेचे मूळ अंकांची बेरीज करा. रेपा 17, 8, 21, 13, 41, 21, 13, 41, 2, 27, 31, 2, 27, 31, 51. मूळ संख्या कोणकोणती आहे त्याच्यामध्ये? त्याच्या मूळ संख्या पाठ आहे, त्याला काय अडचणीच जाणार नाही. मूळ संख्या फक्त पाठ असल्या पाहिजे. बघा सगळ्या इथल्या मूळ संख्या 17, 13, 41, 2, 31 एवढ्या मूळ संख्या आहे. 7, 3, 10, 11, 12, 13, 14, 4, 4, 8, 9, 10. उत्तर काय येईल? 104. चला पुढे 57 खाली दिलेल्या संख्या मालिकेमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे? 4, 7, 4, 7, 11, 18, 29. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? काय आहे याच्यामधला फरक? मूळ संख्या एका नाही, त्यातला फरक 3चा, त्यातला फरक 4चा. हो ते लक्षात घ्या. त्यातला फरक 7चा, त्यातला फरक 11चा. 4 आणि 3 6, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 11 आणि 11 29. किंवा असं पाहिलं 4 अधिक 7 11, 11 आणि 7 अधिक 11 18, 18 अधिक 11 29, 18 अधिक 29 उत्तर येणार आहे 47. ओके चला पुढे 7 अधिक 4/10, 7 अधिक 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000. इथे छेद काय नाही म्हणजे एक असतो. बेरीज करायची असेल तर छेद काय करावं? समान किती होईल? 1000. येथे 1000 करायचं म्हणलं तर 1000 पट, 7चे 1000 पट 7000 अधिक छेदाची इथे 100 पट, 80ची 100 पट इथे 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताच्या क्षेत्रफळा एवढे असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू. आता हा आयताकृती आहे, याची लांबी आहे 64 आणि रुंदी आहे 36. याचं क्षेत्रफळ कसं काढाल? 64 गुणिले 36. आणि एवढं क्षेत्रफळ एका चौरसाचं आहे, याची बाजू. याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ सारखं, या चौरसाची बाजू. म्हणजे याचा गुणाकार केला की क्षेत्रफळ येईल. आणि क्षेत्रफळावर बाजू कशी काढतात? बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ. म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ ह्याचा गुणाकार आहे. बाजूचा वर्गच क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. वर्गमूळ काढलं की बाजू येईल. म्हणजे याचं देखील वर्गमूळ काढायचं. इथं हा गुणाकार करत बसायचा नाही. 64 वर्गमूळ 8, 36 वर्गमूळ 8, या चौरसाची बाजू किती असणार आहे? 48. पुढे एक मोटार ए ठिकाणापासून 210 किलोमीटर अंतरावरील बी ठिकाणी ताशी 60 किलोमीटर वेगाने सकाळी 9:30 वाजता निघाली तर बी ठिकाणी किती वाजता पोहोचेल?
आता 210 वेग बरोबर वेळ किती वेळ आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 210 आणि वेग आहे 60. आता या ठिकाणी जे उत्तर येतं ते तासामध्ये येतं. 1 शून्याला 1 शून्य घालवला, साहित्रिक 18, 21 मिनिट 18 गेले, 3 राहिले, तिनं मनाचा शून्य घेतला, 30 झाले, किती वेळ लागेल? 3.5 मिनिट, 3 तास 5 मिनिटं. मग 3.5 चा अर्थ काय? 3.5 तास. म्हणजे 60वा प्रश्न आपण सोडवतोय. इथे निघालेली आहे 9:30 वाजता, त्यात 3.5 तास निघायचे. 3.5 तास म्हणजे 3 तास 30 मिनिटं. हे 30 मिनिटं 60 मिनिटं झाले. 9 3 12 वाजून 60 म्हणजे या 60 मिनिटाचा काय केला पाहिजे? तास बनवला पाहिजे. म्हणजे ते 13 वाजता पोचली. 13 वाजता म्हणजे 24 तास 12 तासात करायचं म्हणजे वजा 12 केली, तर दुपारी 1 वाजता पोचली. चला तो आपल्याला मराठीचं सुरू करूया. ओके, चला धन्यवाद मित्रांनो. खूप छान. एवढं सिरियस होणं. उद्या सकाळी आपण सकाळी 8 ते 9 काही स्पेशल असे काही महत्वाच्या सूचना असतील, काही महत्वाचे प्रश्न घेऊया जे तुम्हाला अडखळतात. आता मगाशी मला एक कोणीतरी प्रश्न विचारला होता, 3 आणि 5 ची गुणिते. मला ते मोबाईलवर टाकला होता. कोणी टाकला होता रे प्रश्न? हा, कितीची गुणित विचारलेली? काय प्रश्न आहे? 3 आणि 5 यांची 1 ते 100 मध्ये 3 आणि 5 यांची किती गुणिते आहेत? हा, 3 आणि 5 ची गुणित म्हणजे याचा अर्थ 3 ने आणि 5 ने भाग करणारी संख्या. 3 ने 5 ने भाग करणारी संख्या 3 तर 5 चा लसावी किती येतो? 15. आणि मग 1 ते 100 मध्ये 15च्या पाड्यातल्या संख्या 15 येते. 15 15 पुढे 3 15 3 45 15 सत्ता 5 चालेल का? 100 पर्यंत म्हणले तर किती येतात? 6. चला पुढील प्रश्न का? सर पेपर 2 तासाचा आहे आणि तुम्हाला काय, मला काय कळेल. आपण एवढे 65 प्रश्न सोडवले, अजून आपल्याला वेळेचं माहित नाही किती वेळ पेपर चालणार आहे, कसं व्हायचं गुरव? हा, ओके. चला आपण आता मराठीचं घेऊया. चला चला स्क्रीन चालू करा. पहा उतारा पहिला. रस्त्यावरचे फेरीवाले हा शहरी जीवनाचा, जरा बारीक करा, एक सर्वसाधारण शहरी जीवनाचा, कुठल्या जीवनाचा कट झाला ना. आता कसं असू द्या तेवढा बस. शहरी जीवनाचा एक सर्वसाधारण घटक आहे. फेरीवाला माहितीये, सारखं तुम्ही जर बाहेर खिडकीमध्ये बसला ना, तुम्हाला रस्त्यासारखे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये नाही, शहरी भागामध्ये फेरीवाले म्हणजे वस्तू विकायला येणार आहे. पाववाला लगेच गेला, उदबत्तीवाला, बटाटेवाला, भाजीवाला, बटरवाला. हा, काय काय येतील फेरीवाले, काही सांगता येत नाही, काही घेऊन येतात ते. आपला विक्रीचा माल डोक्यावर घेऊन फिरणारा दुकानदार अथवा किराणा, खेळणी, दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तू विकणारी हातगाडी म्हणजे गाडीवरती. फेरीवाले बरेचसे डोक्यावर घेऊन येतात. जास्त माल असणारा डोक्यावर आणण्याऐवजी तो हातगाडी, तो आपला माल विकण्याकरता रस्ती तो माल विकण्यासाठी रस्ती फिरत राहतो. आणि फेरीवाल्याची आपला माल विकण्याची तरा लोभसवाणी असते.
ते आपला माल वाहून नेतात डोक्यावरती वगैरे आकर्षक पद्धतीने रस्त्यावर ओरडत जातात. म्हणजे त्यांचं ओरडण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाने. पावला आता आमचे ते भाजीवाला आहे, आता तो जेंट्स आहे, पण हाताला ढकलत येतो आणि मोठ्याने ओरडतो भाजीवाली भाजीवाली. प्रत्येकाची ओरडण्याची तरा वेगळी असते. कोण काना वाटेल ती प्रत्येकाची तरा वेगळी असते. आकर्षक होय पा तो ओरडताना त्या ग्राहकाला आकर्षित करेल अशा पद्धतीने. काही फेरीवाले घंटा पडवतात तर दुसरे ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज करतात वेगवेगळे. भाज्या आणि फळे विकत घेणाऱ्या गृहिणी आणि आईस्क्रीम मिठाई आणि खेळणी विकत घेणारी मुले फेरीवाल्याची गिरायकी. फेरीवाले आपल्या मालाची किंमत कधी निश्चित ठरवत नाही, म्हणून खरेदी करण्यापूर्वी लोक त्यांच्याशी घासाघीस करतात. जसं तुम्ही एखाद्या मॉल मध्ये गेला तर तिथं किंमत ठरलेली 50 रुपये म्हणलं की 50च देईल. तुम्ही गेला बाहेर याच्यामध्ये बटाटे घ्यायला गेला, मंडईमध्ये गेला तरी तुम्ही मला सांगा बटाटे घेतले, बटाटे 50 रुपये किलो सांगितलं तर तुम्ही 50 रुपये देता का रे? 50 रुपये देता का? 50 रुपये देता का? 50 रुपये देता का? 50 रुपये देता का तुम्ही? नाही. 50 चे किती देता? 40 रुपये देता का? अगदी असे. खूप तिसरा कोण होता? तर 50 रुपये 30 रुपये देता का? 20 रुपये देता का? इथनं सुरुवात करा. कोथिंबीरीची पेंडी सांगितली, कोथिंबीरीची पेंडी तुम्हाला सांगितली. आता थंडीचे दिवस तुम्ही म्हणता 10 रुपयाच्या 3 द्यावं. कधी 5 रुपयाला पेंडी सांगितली 5 रुपये देऊन घेतली, तसं कधी झालंय का? कधीच नाही. मॉल मध्ये गेला बघा बघा, सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि तिथं सोनाराच्या दुकानाने सांगितलं सोनं कसं आहे 60 रुपये 60,000 रुपये तोळा. त्याला म्हणतात का 50 देखील 55 देखील. तिथं चालतं का? नाही. कारण तिथं घासाघीस नाही, दर बघायचा काय होते ते बिल द्यायचं गपचूप द्यायचं. पण इथं आपण त्याचं काय करतो कमी दर करतो, त्यामुळे तिथं किंमत फिक्स नसते. रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो तो फिरता दुकानदार, एकच वस्तू असते सर्वसाधारण. फेरीवाल्याचा माल विकण्याच्या तऱ्हेला लोभसवानी म्हटले, कारण तो आपल्या सर्व ग्राहकाचे मनोरंजन करतो, तो आकर्षक पद्धतीने ओरडतो, तो आपल्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेतो, तो सुखद रीतीने बातचीत करतो. तर काय होतं? तो आकर्षक पद्धतीने ओरडतो तर तो आपल्या ग्राहकाचं लक्ष वेधून घेतो. पुढे पहा, रस्त्यावरचा फेरीवाला आपल्या मालाची किंमत निश्चित ठरवत नाही का? तर त्याला जर सांगितलं 5 रुपयाला कोथिंबीर, त्याने विचारत बसला, तो सांगतो तो 10 रुपयाला आहे, घ्या चला 10 रुपयाला एक पेंडी, चला किती बाई, चला 10 रुपयाचे 2 घ्या. लगेच 10 रुपयाचे 2 ठरवून देते. म्हणजे या ठिकाणी तो विकताना जर 5 रुपयाने म्हणला तर तुम्ही घेणार का? तुम्हाला 10 रुपयाला 3 दे, पण ते झालं 10 रुपयाला पेंडी, 2 घेतले तर 10 रुपयाच्या 2. मी लगेच खुश होतो, एका एक फ्री भेटते. ही सेल वगैरे असतात ती अशीच पद्धत असते. तर ठरवत नाही का? तर त्याला गिरायकांना त्याच्याशी घासाघीस करता येत असते. त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही, तर गिरायकाला त्याच्याशी घासाघीस करता येते. कुठलाही गिरायक सांगितलेल्या किमतीला घेत नाही. फेरीवाला दुकानदाराकडून भिन्न असतो का? दुकानदारापेक्षा वेगळा. तर एका ठिकाणून दुसरीकडे फिरत असतो, दुकानदार असा फिरत नाही. पुढे तो घासाघीस करतो, दुकानदार घासाघीस करणे हे पण उत्तर योग्य आहे. त्यापेक्षा तो फिरत असतो त्यापेक्षा का फेरीवाला दुकानदारांना भिन्न असतो, कारण तो किमतीत घासाघीस करतो. काही दुकानदार पण करतात, त्याची गिरायके सामान्य बाईक असतात. इथे योग्य तो एका ठिकाणी दुसरीकडे फिरत असतो, दुकानदार असं काही फिरत नाही. पुढे या उतारातील घटक या शब्दाचा अर्थ. घटक म्हणजे एखाद्या ठिकाणाचा महत्वपूर्ण रोचक गुणधर्म. चला उतारा दुसरा घ्या. एखाद्या तळ्यावर हजारो अंशाचे आगमन विस्मयकारक असते.
बदकाबरोबर हंस देखील पांड पक्ष्यांच्या वर्गात मोडतात. हे पांड पक्षी पोहू शकतात, उडू शकतात आणि बुडी मारू शकतात. त्यांच्यापैकी बरेचसे स्थलांतर करणारे असल्याने उन्हाळ्याचे महिने परदेशात अधिक थंड वातावरणात घालवतात आणि हिवाळा मध्य भारताच्या उबदार प्रदेशात व्यतीत करतात. पाण्यात कौशल्याने वल्लवण्यास मदत करणाऱ्या पडदा असलेल्या पाया करता ते जास्त प्रसिद्ध आहेत. हे विस्मयकारक जीव वॉटरप्रूफ असतात. त्यांच्या शेपट्यामधून असणाऱ्या ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या तेलाने ते आपले पंख मारतात आणि हे सुद्धा त्यांना थंड पाण्यापासून संरक्षण देतात. पाण्यात बुडी मारली तर त्यांचा अंग ओलं होत नाही. सर्वांना माहित पाण पक्षी म्हणजे असे पक्षी की जे पोहू शकतात, उडू शकतात आणि पाण्यात बुडी मारू शकतात. सर्वांना माहित असलेले या अर्थाचा उत्तरातील शब्द प्रसिद्ध. पाण पक्षी पाण पक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत? पाण पक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत? ते ठिकठिकाणी स्थलांतर करण्यासाठी. ते तिकडलं वातावरण बदलले की स्थलांतर करतात. त्याला पुढे घ्या. वरील उतार्यामध्ये स्थलांतर करणारे या शब्दाचा अर्थ हवामानातील बदलावर दुसऱ्या प्रदेशामध्ये गमन करणारे. या उतार्यात शोभणारे एक शीर्षक असेल पाण पक्ष्यांचे विस्मयकारी जग. तिसरा उतारा एक दिवशी काही खेडूतांनी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस उभा असलेला पाहिला. त्याच्या अंगावर पूर्ण कपडे होते पण तो चिंब भिजलेला होता. खेडूतांना त्याच्या असाधारण वागणुकीवर काळजी वाटू लागली. त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो बोलू शकत नव्हता. तो फार चिंताग्रस्त दिसत होता. म्हणून खेडूतांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी त्याला निरीक्षणासाठी मनोरुग्णालयात नेले. तो एक महिनाभर तिथे राहिला. बोलू शकत नसल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. तो माणूस म्हणजे एक सिद्धास्त संगीतकार आहे अशा अफवा होत्या. वर्तमानपत्राने त्याला पियानो पुरुष म्हणून संबोधण्यास प्रारंभ केला होता. पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीची शीघ्र फोन सेवा तयार करून पाहिली. शेकडो लोकांनी फोन केले आणि माहिती देण्याची उत्सुकता दाखवली. परंतु महिनाभर कडोकडीचे प्रयत्न करून देखील पोलिसांना त्या माणसाची खरी ओळख प्रस्थापित करता आली नाही. काही काळानंतर वर्तमानपत्रांनी हे रहस्य कसे तरी सोडवल्यासारखे दिसले. त्यांनी त्या माणसाची 3 छायाचित्रे छापली. एक समुद्र किनाऱ्यावर उभा असलेले, आणखीन एक रुग्णालयातले आणि एक त्याच माणसाची तशाच परिस्थितीत कॅनडामध्ये तो सापडला तेव्हा. खेडूतांनी पोलिसांना बोलवले कारण भिजलेला होता. तो मेला असता. त्यांना त्याची ओळख पटली ना. कोण आहे त्याला विचारलं तर तो काय उत्तर देईना. कोण आहे ना म्हणून आपल्या पोलिसांना बोलले. पोलिसांनी हे शोधून काढण्यासाठी त्या माणसाला रुग्णालयात केले की मानसशास्त्रीय समस्यापासून त्रास होतो आहे का, म्हणजे तो बोलत नाही म्हणजे मनोरुग्ण आहे का, वेडा आहे का, म्हणजे मनोरुग्ण आहे का असं देखील म्हणतात त्याला. हे काय झालं तर तो मनोरुग्ण आहे का म्हणजे वेडा आहे का हे पाहण्यासाठी त्याला दवाखान्यात मनोरुग्णाच्या दवाखान्यात. पुढे त्याला जखम झाली आहे का नाही तर त्याला मानसशास्त्रीय समस्यापासून त्रास होत होता म्हणजे वेडा असला तर असं घडतं. वरील उतारामध्ये शीघ्र फोन सेवा या शब्दाचा अर्थ काय? तातडीच्या संपर्काची थेट फोन करण्याची सुविधा. जसं आपण पोलिसांना म्हणजे की 100 नंबर डायल करतो, आग लागली की 101 नंबर डायल करतो तसं. वरील उतारात सिद्धहस्त या शब्दाचा अर्थ, सिद्धहस्त म्हणजे उत्तम प्रशिक्षित आणि सुशिक्षित असणारा सिद्धहस्त त्याला म्हणतात. या उतारामध्ये प्रस्थापित करता आली नाही. या पदबंधाच्या जास्तीत जवळचा अर्थ कोणत्या वाक्यातून व्यक्त करता येतो? छायाचित्रकाराला सुप्रसिद्ध गायक कलाकारांच्या जवळ पोचता आले नाही. गुप्तचर संस्थेला त्या रहस्याच्या जवळ पोचता आले नाही. तिसरा पर्याय आहे आपापसातील मतभेदामुळे मित्र परस्परांच्या जवळ पोहोचू शकले नाही. प्रत्येकाने त्याला फसवले होते म्हणून त्याने कोणाशी जास्त घसट न करणे ठरवले. गुप्तचरांना त्याचा काही माहिती गोळा करता आली नाही.
अगदी महिना झाला तरी त्याच्याबद्दलच काहीच माहिती कळू शकली नाही. दुसरा पर्याय येणार आहे. पुढे पहा, चौथा उतारा. एका लक्षणीय अमेरिकन महिलेच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच वॉशिंग्टन DC येथे US कॅपिटल इमारतीमध्ये झाले. सन्मानित व्यक्ती हेलन केलर हिने अंध आणि बहिऱ्या लोकांना आदराने वागवण्यास जगात शिकवले. अपंग लोकांच्या अधिकाराची ही प्रबळ पुरस्कर्ती होती. तो पुतळा हेलन केलरला हावभावाद्वारे संभाषण करण्यास नुकत्याच शिकत असलेल्या एका 7 वर्षाच्या मुलीच्या रूपात दाखवतो. किती 7 वर्षाच्या मुलीच्या रूपात. 1880 मध्ये केलरचा जन्म जेथे झाला त्या US स्टेट ऑफ अल्बामाने हा देणगी दाखल दिलेला आहे. ज्या प्रदेशात जन्म झाला तिथल्या सरकारने. 19 महिन्याची होईपर्यंत ती सर्वसाधारण बालक होती. त्यानंतर तिला खूप ताप आला, त्यामुळे ती अंध आणि बहिरी झाली. हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे ब्रॉन्झचा. ब्रॉन्झ म्हणजे काय आहे? धातू आहे. सिरॅमिक म्हणजे आपण काच वगैरे म्हणतो, काचेचा झाला एक प्रकारे. काचेमध्ये काचेच्या पावडरीमध्ये अजून काही केमिकल मिसळून त्याचं सिरॅमिक बनतात. प्लॅस्टिकचा नव्हता, काचेचा बनवता, तो ब्रॉन्झ या धातूचा. ब्रॉन्झ म्हणजे पितळ आणि कांस्य हे 2 धातू एकत्र मिसळले की त्याचा ब्रॉन्झ हा धातू तयार होतो. हेलन केलरला सन्मानित केले कारण तिने काम केले हक्कासाठी. कुणाच्या हक्कासाठी? अपंग व्यक्तींच्या. केवळ मूकबधिराच्या नाही तर अपंग व्यक्तींच्या, सगळ्या प्रकारच्या अपंग व्यक्तींच्या. पण तसं म्हणायला गेलं तर मूकबधीर, मुकी आणि बहिरे आहेत त्यांच्यासाठी काम केलं. आंधळे आणि बहिरे, आंधळे आणि बहिरे म्हणून बाकीचे पण त्याच्यामध्ये येतात. तर तिने काम हक्कासाठी मूकबधिराच्या केवळ अपंगाच्या म्हणता येईल. पर्याय याच्यामध्ये काय बघू कर आपण. यात काय म्हणले? अपंगाच्या म्हणले का मूकबधिरांच्या म्हणलेले आहे? अंध आणि बहिऱ्या लोकांच्या. एवढंच म्हणजे अपंग लोकांच्या. इथे अपंग शब्द आलेला आहे म्हणून अपंग वापरायचा. केवळ जर म्हणलं असतं तर मूकबधीर योग्य होतं. पुढे हेलन केलर पुतळ्यामध्ये दाखवलेली आहे एक लहान मुलगी 9 वर्षाच्या मुलीच्या रूपात आहे. हेलन केलर अंध आणि बहिरी झाली. कशामुळे? खूप ताप आल्यामुळे. US स्टेट ऑफ अल्बामाने हा देणगी दाखल दिलेला आहे. हा म्हणजे हेलन केलरचा पुतळा. तर उत्तर पर्याय क्रमांक 2.